Good morning, everybody. Students, I am Mr. Mustaqim Pathan, going to tell you about our academic year. This is the new academic year 2020-21. As usual, it has been started on 15th of June 2020. But friends, because of the spreading of coronavirus and lockdown period, we are unable to attend our regular classes. So, with the intention of your education and loss of this important period, our Sanstha has started various programs like sending video clips of expert teachers, arranging tests for you. So, don't worry, we are here for you. We will take care of you. We will send you important clips, video clips of our teaching, which will be very useful for your career, for your this year. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच आहे की ह्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊन पिरियडमुळे तर आपण वर्ग हे भरू शकत नाही. हा धोका फार मोठा आपण घेऊ शकत नाही आणि म्हणून आपण सर्वांसाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये असणारे पदाधिकारी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या आयोजित केलेल्या आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर घेतलेले आहेत. तुम्हा विद्यार्थ्यांसाठी जे एक्सपर्ट टीचर्स आहेत ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला ते व्हिडिओ क्लिप्स पाठवत आहेत. अध्यापनाच्या व्हिडिओ क्लिप्स त्याचबरोबर असणाऱ्या टेस्ट तुम्हाला पाठवत आहे की जेणेकरून तुम्ही जरी आज घरी असाल तरी तुम्हा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, हाच सर्व आम्हा शिक्षकांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा हा हेतू आहे. आणि ह्या हेतूने प्रेरित होऊन, तुमचं नुकसान होऊ नये ह्या हेतूने प्रेरित होऊन आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या स्कूल कमिटीचे चेअरमन, त्याचबरोबर प्राचार्य आणि सर्व शिक्षक हे अहोरात्र प्रयत्न करत आहेत की विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, हेच ध्येय, हेच गोष्ट आहे नजरेसमोर ठेवून आम्ही सर्व प्रयत्न करत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा आता ऑनलाईन एज्युकेशनची सवय लावून घ्यावी लागेल. जरी वर्गामध्ये ज्याप्रमाणे अध्यापन होतं त्या प्रमाणात अध्यापन आम्ही देऊ शकणार नाही याची आम्हाला खात्री आहे, तरीसुद्धा हा जो आमचा प्रयत्न आहे हा प्रयत्न जर यशस्वी करायचा असेल तर आपण सर्व विद्यार्थ्यांचे व तुमच्या पालकांचे आम्हाला अतिशय चांगल्या प्रमाणात जर प्रतिसाद तुम्ही आम्हाला दिला तर निश्चितपणे तुमचा सहयोग असेल, तुमचा प्रतिसाद असेल तर आम्हीसुद्धा यशस्वी होऊ याची आम्हाला खात्री आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आजपासून हा ऑनलाईन व्हिडिओ प्रोग्राम स्टार्ट करत आहोत तर त्यासाठी तुम्हाला पाठवलेला जो व्हिडिओ असेल तुम्ही लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. प्रत्येक विषय शिक्षक हा प्रयत्न करत आहे की माझ्या विषयासंदर्भातली माहिती विद्यार्थ्यापर्यंत कशी पोहोचेल आणि यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी काय, वी हॅव प्रिपेअर्ड आवर टाइम टेबल. दॅट इज 2 टीचर्स विल सेंड व्हिडिओ क्लिप्स ऑर देअर टीचिंग क्लिप्स ऑन पर डे. म्हणजेच प्रत्येक दिवशी 2 शिक्षक 2 विषयाचं माहिती तुम्हाला पाठवणार आहेत. म्हणजे तुम्हालाही ओव्हरलोड होणार नाही आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर योग्य पद्धतीने रोजच्या रोज तास दीड तास जर हा अभ्यास केला तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की तुमचा हा जो वेस्ट होणारा पिरियड आहे तो कारणी लागेल आणि घरी जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला असं वाटणार नाही की आपलं शिक्षण चालू नाही. निश्चितपणे हे शिक्षण तुमचं चालू राहील. त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य पाहिजे. आम्ही टेस्ट पाठवली तर ती टेस्ट तुम्ही सोडवली पाहिजे. आम्ही एवढा प्रयत्न करून ती टेस्ट तयार करतो, वेळ देतो, संस्था लेवलला एक्सपर्ट टीचर चालू आहेत, संस्थेचे पदाधिकारी झटत आहेत आणि तेवढे प्रयत्न करून खर्च करून तुम्हाला ज्या क्लिप्स पाठवले जातात, तुम्हाला जे टेस्ट पाठवले जातात त्या टेस्ट जर तुम्ही सोडवले नाही तर काय उपयोग होणार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा टेस्ट पाठवतो त्याचा जर रिपोर्ट पाहिला, समरी रिपोर्ट, तर फार कमी विद्यार्थी ते प्रश्न आपल्या टेस्ट सोडवताना दिसत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी व तुम्हा विद्यार्थ्यांच्या पालकांनी जर ही काळजी घेतली तर निश्चितपणे आम्हीसुद्धा यामध्ये यशस्वी होऊ आणि तुमचं शिक्षण
सुद्धा निश्चितपणे चांगलं झालेलं दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो इंग्लिश 12th इंग्लिश हा जो विषय आहे त्याविषयी आपण सुरुवात करणार आहोत. नाव सी फ्रेंड्स, this is the index, that is index of our syllabus. Now see students, our syllabus which is divided into 4 parts. First of all, now see, this is the index of our syllabus. Here this is the content. Okay, now see the section 1, section 2, section 3, section 4. Okay, these are the 4 sections, and the whole syllabus is divided into these 4 sections. Number 1 is prose sections, under which there are the lessons. Okay, second one is poetry, and under which there are 8 poems which are taken from the Indian poet, the writing of Indian poets as well as the foreign poets. Okay, the next one is other written communication, that is a writing skill, under which there are 6 topics: summary writing, note making, statement of purpose, drafting virtual messages, and group discussion. Okay, and the last one is our literary concepts. We can say the genre drama. In the last year 11th standard we have seen drama, but in the 12th standard syllabus there is the genre type is novel. Okay, there by mistake the word drama is written there, but there is a novel section for our syllabus. Okay, now see, under which 4 novels have been given there, and which are very renowned novels. You will really take interest or enjoy this syllabus. Now see the first section, under which is 1.1 an astrologer's day. Okay, now see, this is the first lesson. You know, an astrologer's day. First of all, you should know the word astrologer. Okay, it comes from astrology. Astrology means एक भविष्यवाणी. Okay, bhavishyavani, the science of predicting or giving the prediction of your life. Okay, and then astrologer, the person who tells about your life, what will happen in your life, and some expressions or some things about your past life. Okay, astrologer's day. आणि हा जो ॲस्ट्रॉलॉजर्स डे म्हणजे जो भविष्य सांगणारा व्यक्ती आहे त्याचा डे. नाव सी, व्हेन वी सी दिस टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे, तर सम फिलिंग्स अराउज इन युअर माइंड, सम क्युरियासिटी अराउज इन युअर माइंड. ओके, दॅट इज काय आहे हा ॲस्ट्रॉलॉजी डे म्हणजे काय. जसं मदर्स डे असतो, फ्रेंड्स डे आहे, एन्व्हायरमेंट डे आहे की नाही, प्रत्येक दिवस आहे. मग जेव्हा हा डे म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक गोष्ट येते की काहीतरी विशिष्ट असावं, बरोबर की नाही, काहीतरी विशिष्ट घडलेलं असावं. हा जे टायटल आहे बघा, आणि जे टायटल जे असतं तर इट मे बी अट्रॅक्टिव्ह, इट मे बी थॉट प्रोव्होकिंग, विचार करणारा लावणारं असतं, एक प्रकारचं आकर्षक असं टायटल असतं. आणि म्हणून आपण पहिल्यांदा ते टायटलचा गेस करायचा आहे की हा टायटलचा अर्थ काय आहे, टायटल आपल्याला काय सांगू इच्छित आहे. आणि जेव्हा तुम्ही हे वाचणार बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे काहीतरी घडलेलं असावं, बरोबर की नाही, समथिंग स्पेशल मे बी हॅपन, काहीतरी ॲस्ट्रॉलॉजीच्या जीवनामध्ये. आणि म्हणून बघा, जेव्हा टायटलचा अर्थ बघितला आपण तर प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ काढू शकतो. देर मे बी द स्पेसिफिक डे इन ॲस्ट्रॉलॉजर्स लाईफ, समथिंग माइट हॅव हॅपन, और अ टर्निंग पॉईंट मे बी हॅपन इन हिज लाईफ, त्याच्या जीवनात काहीतरी महत्त्वाचं घडलेलं असावं, काहीतरी विशिष्ट असा त्याचा दिवस असावा की त्या दिवशी काहीतरी घडलेलं आहे असं, आणि ते आपल्याला हा लेखक सांगू इच्छितोय, बरोबर की नाही. तेव्हा हा ॲस्ट्रॉलॉजर डे यामध्ये जी माहिती दिलेली आहे, तर बघा तुम्ही जेव्हा हा टायटल पाहिल्यावर वेगवेगळ्या
सर्व विद्यार्थ्यांच्या मनात, प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची संकल्पना येऊ शकते. अरे असं घडलेलं असावं बरं का. दुसरा विद्यार्थी म्हणे नाही तसं घडलेलं असावं बरं का. तर म्हणजे यामध्ये हे टायटल, सर्वात महत्त्वाचं टायटलचा पहिल्यांदा गेस करणं हे आपल्याला अतिशय गरजेचं असतं. ओके. त्यानंतर बघा, हे जी आपली सुटसुटीतपणे आपल्याला अभ्यासक्रम हा दिलेला आहे बघा, सुरुवातीलाच आईस ब्रेकर्स म्हटलेला आहे. म्हणजे आईस ब्रेकर्स म्हणजे काय आहे की टू गेज द प्रिव्हियस नॉलेज ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान, तुम्हाला काय ज्ञान आहे, ओके, तुम्हाला कशा प्रकारची माहिती आहे, आणि ही जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला काय करणार आहे, इट विल लीड टेक यू टू द chapter, that is what is given in the chapter, that is this will be your practice, this will be your previous knowledge, which will give you some hints, some information, important information about the lesson. ओके. हे जर तुम्ही प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने सोडवली, चांगल्या पद्धतीने यावर विचार केला, गेस केला, तर तुमची काय होते, त्या लेसनकडे तुम्हाला हे घेऊन जाते, तुमची पूर्वतयारी होते. तो लेसन समजण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहेत आईस ब्रेकर्स बघा. आणि म्हणून पहिल्यांदा बघा, हे जे आईस ब्रेकर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा, काय म्हटले त्यांनी, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. ओके. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स, इथे म्हटलंय बघा स्ट्रेंथ. काय आहे तुमच्या स्ट्रेंथ म्हणजे काय म्हटलंय थोडक्यात, एक पॉझिटिव्ह पॉईंट्स. काय आहे तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, तुमच्या जीवनातले काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, तुमचे काही छंद असतील, तुमचे काही इंटरेस्ट असतील, नाही का, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी असतील, तर ह्या तुमच्या कोणत्या आहेत. मग बघा, प्रत्येकजण, तुम्ही विद्यार्थी, कोणाची पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला क्राफ्टमध्ये असेल, कोणा विद्यार्थ्यांना खेळामध्ये असेल, तर कोणा विद्यार्थ्यांना ॲक्टिंगमध्ये असेल, काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यामध्ये सुद्धा छंद असतो, त्यांचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो, त्यांचं एक स्ट्रेंथ असते, अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रश्न विचारू शकतात. काहींकडे जर स्किल असतं, हाऊ टू परस्वेड समवन, दुसऱ्यांना परस्वेड कसं करायचं. परस्वेड करायचं म्हणजे काय, दुसऱ्याचं मन वळवायचं, त्याला पटवून द्यायचं स्किल असतं त्यांच्याकडे. हाऊ टू कन्व्हिन्स टू अदर, दुसऱ्याला कसं पटवून द्यायचं. हाऊ टू परस्वेड अदर्स टू डू समथिंग व्हॉट यू डिझायर, तुम्ही जे अपेक्षित करता, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते करण्यासाठी तुम्ही त्या समोरच्याला भाग पाडता. तर बघा, म्हणजे असे जे काही स्ट्रेंथ आहेत, मग पेंटिंग असेल, सिंगिंग असेल, डान्सिंग असेल, ॲक्टिंग असेल, आस्किंग क्वेश्चन्स असतील, परस्वेडिंग असेल, त्याचमध्ये पुढे पुढता काय सांगितलं त्यांनी, व्हाय डू यू फील सो, तुम्हाला तसं का वाटतंय. फॉर एक्झाम्पल, पेंटिंग किंवा ड्रॉइंग असेल तर ते तुम्हाला तुम्हाला व्हाय डू यू फील सो, ते तुमचं स्ट्रेंथ तुम्हाला का वाटतंय, तुम्हाला का तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट वाटते, तुम्हाला का तुमच्या जीवनातला तो महत्त्वाचा घटक वाटते. कारण का, यू कॅन व्हिज्युअलाइज युअर इमॅजिनेशन. समजा पेंटिंग म्हटलं, तुम्ही पहिला मुद्दा दिला आहे बघा त्यामध्ये, पेंटिंग आणि ड्रॉइंग, बरोबर आहे की नाही. मग हा पेंटिंग आणि ड्रॉइंग जर तुम्ही तुमचं स्ट्रेंथ म्हटलं, तर काय, व्हाय डू यू फील सो, यू कॅन व्हिज्युअलाइज युअर इमॅजिनेशन, तुम्ही तुमची कल्पनाशक्तीला वाव देऊ शकता, ते वास्तविकतेत आणू शकता. त्याचबरोबर यू कॅन एक्सप्रेस युअर फिलिंग्स. बघा, जेव्हा पेंटिंग असेल, एखादी ड्रॉइंग असेल ना, तो व्यक्ती न बोलता, काही न लिहिता आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो आपण त्याला. काय, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, ह्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये काही न करता तो आपल्या भावना व्यक्त करत असतो, फक्त चित्राच्या द्वारे, पेंटिंगच्या द्वारे. म्हणजेच ह्या गोष्टीला वाव मिळतो. यू गेट अन अपॉर्च्युनिटी टू व्हिज्युअलाइज इट, टू एक्सप्रेस समथिंग. ओके. आणि पुढचा मुद्दा काय म्हटला आहे त्यांनी, ड्रीम करिअर. मग त्यामध्ये हा तर तुमचा इंटरेस्ट आहे, ही तुमची गोष्ट आहे, पण यामध्ये तुमचं ड्रीम करिअर काय आहे, व्हॉट टाईप ऑफ करिअर कॅन यू चूज, कॅन यू डेव्हलप. ओके. मग ते आर्टिस्ट बनू शकतो, जर हाच पेंटिंग आणि ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट असणारा व्यक्ती काय बनू शकतो, आर्टिस्ट बनू शकतो, कार्टुनिस्ट बनू शकतो, पेंटर बनू शकतो, टीचर बनू शकतो. म्हणजेच हा ड्रीम करिअर त्यातून साध्य होत असतं. हा एक उदाहरण त्यांनी दिले. समजा आपण काय म्हणू, दुसरं उदाहरण घेऊ, डान्सिंगमध्ये तुमचा स्ट्रेंथ आहे, डान्सिंग तुमचा स्ट्रेंथ आहे, तुम्हाला इंटरेस्ट जास्त आहे, बरोबर की नाही. मग तुम्हाला डान्सिंग, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर हे तुम्हाला का वाटतंय बरं, डान्सिंग हा माझा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, स्ट्रेंथ आहे. कारण का, दिस मे बी युअर पॅशन, दिस मे बी युअर एक्सप्रेशन. तर तुमची अतिशय मनापासून
काही गोष्टी शिकण्याची इच्छा असते, काही गोष्टी करण्याची तुमची इच्छा असते, तुमच्या भावना व्यक्त करण्याची इच्छा असते, तुम्हाला एक प्रकारचं आवड त्यामध्ये निर्माण झालेली असते आणि त्यातूनच तुम्ही पुढं जर विचार केला तर कोरिओग्राफर होऊ शकता, चांगला डान्सर बनू शकता. म्हणजे याच पद्धतीने बघा, समजा ॲक्टिंग आहे, तुम्ही जर म्हटलं तुमचं ॲक्टिंग, काही काही विद्यार्थ्यांना ॲक्टिंगमध्ये फार अभिनय करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो बघा. तुमचं स्ट्रेंथ जर ॲक्टिंग असेल तर तो ॲक्टिंग का बरं तुम्हाला तो तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट वाटतो, स्ट्रेंथ वाटते? कारण काय आहे की यू आर एबल टू इनॅक्ट अकॉर्डिंग टू द सिच्युएशन्स. ज्या परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःला बदल करू शकता, परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःचे काय करू शकता रे, अभिनय करू शकता. तुम्ही हात, मग ते जेस्चर्स असेल, तुमचे हातवारे असतील, तुमच्या चेहऱ्यावरचा मूड असेल किंवा हावभाव असतील, हे तुम्ही बदल करू शकता. म्हणजेच काहींना यामध्ये फार इंटरेस्ट असतो, त्यामध्ये मग काय की ते करिअर ते निवडू शकतात आणि मग ते असेच विद्यार्थी ॲक्टर होतात, हे सिरियलमध्ये जातात, हे ऑडिशनला जातात, हे चित्रपटामध्ये काम करतात. म्हणजे बघा, अशा काही स्ट्रेंथ आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. ह्या प्रत्येकाने आपल्यात कोणता पॉझिटिव्ह पॉईंट आहे, कोणतं स्ट्रेंथ आहे आणि तोही ओळखला गेला पाहिजे. आणि आम्ही शिक्षक लोक तेच करत असतो की तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट ओळखायचा आणि त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करायचं. तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे ते ओळखायचा आणि त्या पद्धतीने इंटरेस्ट क्रिएट करून त्याचा पाठपुरावा करून त्याचं नॉलेज आपण घेतलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर लेट्स गो टू सेकंड पॉईंट. काय म्हटलंय बघा त्यांनी, द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ व्हिलेज टाउन सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. People with difficult occupations sell their wares, discuss with your partner the variety of activities at the local market. Now see, the writer has given, that is a, this information is given about the local market. Okay, imagine that the local market of Walki, local market of Ahmednagar, local market of, that is any village. Okay, what type of activities are going on there? That is a used to go there. Okay, and that is the various vegetable sellers are there, or the selling flowers are, the persons who sell the flowers are there. The selling grocery also is there. Now see the different activities there. Okay, that you tell me that you imagine that what type of, imagine the bazaar of Walki. Okay, that is कोणकोणत्या प्रकारच्या बाजारात कोणकोणत्या प्रकारच्या विक्री होते, कोणकोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात. मग तुम्ही तो वाळकीचा बाजार नजरेसमोर घ्या बरं, की अशा प्रकारे बघा, इथे म्हटले सेलिंग फ्लावर, सेलिंग ग्रोसरी, म्हटलंय की नाही. आणखी काय काय असतं, स्वीट मार्केट असतं, स्वीटचे दुकान असतात, बरोबर की नाही. काही ज्वेलरीचे असतात, काही घरात बनवलेल्या काही वस्तूचे असतात, व्हेजिटेबल्स असतात, फ्रूट विक्रेते असतात. त्याचबरोबर काही जर तुम्ही थोडंसं पलीकडे शेळ्यांच्या बाजारात गेलात, बैल बाजारात गेलात, तिकडे तर कुठेतरी बार्गेनिंग चालू असतं, सौदा चालू असतो. कोणीतरी जनावरांच्या अंगावर थाप टाकत असतं, कोणीतरी पैसे घेऊन समोरच्या हातात जबरदस्तीने देत असतं. हे व्यवहार चालू असतात, इमॅजिन करा, बरोबर आहे की नाही. भाव चालू असतो, कोणी जोक करत असतो, कोणी ओरडत असतं, तर कोणी काही गाड्यांचा आवाज येत असतो. म्हणजे बघा, हे इमॅजिन करा, हा लोकल मार्केट आहे. ओके, त्यानंतर पुढं काय, लेट्स गो टू थर्ड पॉईंट. इन अ विलेज टाउन सिटी इट इज क्वाईट कॉमन साईट टू सी अन ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग बाय द रोड साईड विथ इज प्रोफेशनल इक्विपमेंट, डिस्कस विथ युअर पार्टनर. ओके, आणि अजून जर तुम्ही पुढे गेला, तर तुम्ही जर जास्त निरीक्षण केलं खेड्यातले जे जे बाजार असतात बघा, तर त्या बाजारामध्ये कोण असतं बघा, एखादा तरी भविष्य सांगणारा मनुष्य बसलेला असतो. त्याचं वर्णन सांगायची तुम्हाला गरज नाही. त्याच्या कपाळावर कशा पद्धतीचं लाल गुलाल वगैरे किंवा अशा वेगळ्या पद्धतीचं त्याने ते लावलेलं असतं. त्याचा जो पोशाख असतो, तो पोशाख बघा, ते कल्पना करा. आणि तो त्याच्यापुढे मांडलेले काही आकडे, काही चार्ट असतात किंवा काही थोड्या वेगळ्या प्रकारच्या आकर्षण घेणाऱ्या काही वस्तू तिथे मांडलेल्या असतात, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून बघा, हे तुम्हाला तुमच्याकडून ही माहिती घ्यायची की तुम्ही पाहिलं आहे का असं भविष्य सांगणारा, काय काय गोष्टी त्याच्याकडे असतात. आता आपण समोर नाही, वर्गामध्ये तुम्हाला विचारू शकतो, सांगा बरं कोणकोणते आहेत, पण तरीसुद्धा तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे कोणकोणते असतात. मग काही काही वेळेस पॅरेट असतो, काही कार्ड्स असतात, काही कवडी असतात, काही अशा आपल्याला सुपर नॅशनल अशा गोष्टी, अरे काहीतरी चमत्कारी गोष्ट आहे बरं का, काहीतरी वस्तू आहे बरं का, अशा काही वस्तू असतात. काही फोटो ठेवलेले असतात, सिंदूर असतात, कधी कधी पंचांग ठेवलेलं असतं, आणि काही मिस्टिक चार्ट्स असतात की ते चार्ट आपल्याला समजत नाही, मात्र त्यांनी समोर मांडलेले असतात. एखादी गोष्टी स्टिक असते, काठी वगैरे असते त्याच्या हातामध्ये. कल्पना करा बरं तुम्ही, एखादा भविष्य सांगणारा व्यक्ती आहे आणि तो काय करत असतो, त्याची सारखी नजर लोकांकडे असतो, तो चेहऱ्याकडे बघत असतो की कोणी सापडते का आपल्याला कस्टमर.
त्याचा चेहरा बघून त्याला काहीतरी खुणावत असतो, तुला बघायचं आहे का? किंवा तो शांतही बसलेला असतो. काही लोक खुणावतही असतात की या तुमचं भविष्य मी सांगणार आहे. ओके. आता लक्षात घ्या, कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या. खेड्यातला बाजार म्हटलंय, काय काय गोष्टी तिथे चालू असतात. त्यानंतर दुसरे असा बाजूला कुठेतरी एका बाजूला बसलेला भविष्य सांगणारा व्यक्ती तिथे असतो, त्याच्याकडे असणारं जे सामान वगैरे आहे ते आपण पाहिले. त्यानंतर बघा, लेट्स गो टू नेक्स्ट पॉईंट. देर आर सर्टन रिझनेबल बिलीफ्स अमॉंग पीपल लिव्हिंग इन अवर व्हिलेज. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. लिस्ट सच इव्हेंट्स. ओके. आता बघा, जी सोसायटी आहे, आपण ज्या समाजात राहतो, तर तेथे वेगवेगळ्या गोष्टी असतात बघा. काही अनरिझनेबल बिलीफ्स असतात, म्हणजेच काही काही गोष्टींना काहीही आधार नसतो. शास्त्रीय त्याला थारा नसतो, शास्त्रीय आधार नसतो, तरीसुद्धा आपण खेड्यामध्ये समाजामध्ये काही गोष्टी पाळल्या जातात. त्या कोणत्या असतात? बॅड ओमेन अँड गुड ओमेन म्हणतो ना आपण त्याला, शुभ आणि अशुभ अशा गोष्टी काही मांडल्या जातात का, जशा समाजामध्ये त्या गोष्टी आपण बघत असतो बघा. आणि म्हणून काय म्हटलंय त्यामध्ये, तिथे एक उदाहरण दिलं, कॅट क्रॉसिंग युअर पाथ. अरे तुम्ही चालत असताना जर मांजर तुम्हाला आडवं गेलं ना, कॅट क्रॉसिंग युअर पाथ, लगेच मनात येते. मनुष्य थांबतो, तो म्हणतो अरे दुसऱ्याला जाऊ द्या पुढे, मी नाही जाणार, मी जाणार नाही, आणि मी दुसऱ्याला पुढे जाऊ द्या. म्हणजे असं जेव्हा बघा, हे काय आहे, मांजर आडवी गेली म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आहे का? नाही. समाजामध्ये काही बिलीफ्स आहेत अशा की ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. तसेच तुम्ही सांगू शकता बघा, तुम्हाला समाजात माहिती आहे, तुम्ही ज्या समाजात राहता ना, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे असे बिलीफ तुम्हाला आठवून येतात बघा. जसं आहे की टू किल द कॅट, मांजरीला मारू नये असंही म्हटलं जातं, बरोबर की नाही. टू टच द ट्रीज ॲट नाईट. कदाचित काही ज्या गोष्टी आहेत ना, त्याला शास्त्रीय आधार असेल, त्यामागे काहीतरी रिझनसुद्धा असू शकेल, परंतु हे शुभ अशुभ अशुभ या गोष्टीमध्ये यांना घेतलेला आहे, बरोबर की नाही. त्याचा जो खरा अर्थही काही काही वेळेस समजावून घेतलेला नसतो. टू कट द नेल्स ॲट नाईट, ही आहे दुसरी गोष्ट. रात्रीच्या वेळी नख कापू नये. काय होतंय बरं रात्रीच्या वेळी नख कापल्यानंतर? म्हणजे याविषयी सुद्धा खेड्यामध्ये काही गोष्टी आहेत. म्हणजे टू स्क्रॅच द लेफ्ट हँड, तर डावा हात आहे ना, तर हात तो काय होतो, त्याला फार खाज येते. म्हणजे आता खाज येते, ह्याही गोष्टी आहेत बघा. अशा गोष्टी समाजामध्ये मानल्या जातात. टू ब्लिंक द लेफ्ट आय, डावा डोळा काय होतो, लवतो. पुन्हा पुन्हा ती पापणी आहे ना आपली, पुन्हा पुन्हा लवते. किंवा उजवा डोळा लवणे चांगलं आहे, स्त्रीसाठी चांगलं आहे का पुरुषासाठी चांगलं आहे? डावा कोणासाठी चांगला आहे, उजवा डोळा कोणता, जो पापणी लावणे म्हणतो आपण, तर हे कोणासाठी चांगलं आहे बघा. हे वेगवेगळ्या प्रकारच्या अनरिजनेबल बिलीफ्स आहेत. ओके. आणि म्हणून बघा, आता हे समाजामध्ये आपल्या लक्षात येतात, बरोबर आहे की नाही. मग आता अशा पद्धतीत जर तुम्ही विचार केला, तर आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो की आपण कोणता आहे बघा, हा लोकल मार्केट आहे. कोणता? लोकल मार्केट आहे इथे. आणि हे लोकल मार्केट तुमच्या लक्षात आलं की तिथे एक छोटासा ॲस्ट्रॉलॉजर बसलेला असू शकतो. ओके. आता नाव लेट्स गो टू द रायटर. कोण आहे रायटर बघा. आणि बघा, हे रायटर आहे, इथे जे रायटर नारायण, आर के नारायण, ही इज द रायटर ऑफ दिस स्टोरी. हो सी, इज व्हेरी वेल नोन नॉव्हेलिस्ट. अतिशय गाजलेला इंग्लिश नॉव्हेलिस्ट आहे. आणि इंग्लिश इंग्लिश स्टोरी लिहिणारा हा इंडियन इंग्लिश रायटर आहे, बरोबर की नाही. म्हणजे त्यांचं जे नाव आहे की रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. ओके. तर ह्या व्यक्तीने काय केलं आहे, मालगुडी नावाची एक अतिशय छानशी स्टोरी त्यांनी लिहिली आहे. की ही अल्सो रोट इज मेमर माय डेज. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी, दॅट इज द रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन ए टिपिकल इंडियन सेटिंग. ह्या मालगुडी शहर त्यांनी एक काल्पनिक तयार केलं आहे. त्यामध्ये असणारे जे पात्र आहेत ना बघा, हे पात्र त्यांनी काय केलेत, अतिशय रिअलिस्टिक दाखवलेले आहेत बघा. आणि म्हणून हे नारायण स्वामी हे जे आहेत, तर हे नारायण स्वामी अतिशय छान पद्धतीने ही स्टोरी आणि मांडलेली आहे त्यांनी. मालगुडी ही स्टोरी, त्यावर चित्रपटसुद्धा तयार झालेला आहे. आणि आता त्यातून हा घेतलेला काही भाग आहे, कोणता, ॲस्ट्रॉलॉजरविषयी. आणि म्हणून बघा, सर्वप्रथम कोणती स्टोरी वाचताना आपल्याला टायटल महत्त्वाचं आहे, त्याविषयी असणारे थोडं पूर्वज्ञान महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लेखक कोण आहे, त्या लेखकाचं बॅकग्राऊंड, लेखकाविषयी त्याची हिस्ट्री, लेखकाची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तो लेखकाची माहिती जर तुम्हाला माहिती असेल, तर तो तो पाठ समजण्यासाठी फार काही फायदा होतो. कारण त्यांनी काय म्हटलं आहे की इमॅजिनरी टाऊन आहे, त्यात रिअलिस्टिक कॅरेक्टर्स आहेत,
त्यांनी ही स्टोरी बनवलेली आहे आणि ह्युमर केलं. दॅट इज द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. ही हॅज सेलिब्रेटेड द ह्युमर. म्हणजे काय केलं आहे, काही गोष्टी विनोद पद्धतीने मांडलेल्या आहेत. तर खेड्यातील लोकांच्या कशा प्रकारची एनर्जी आहे त्या गोष्टीची काय केलं त्यांनी, एक प्रकारचा ह्युमर केला. आणि लिहिण्याची स्टाईल काय म्हटलं त्यांनी, ही स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. ओके. हा जो सबटल ह्युमर म्हटलं आहे बघा त्यांनी, का त्यांची लिहिण्याची पद्धत अतिशय एक विनोदी पद्धतीने आहे, सोपी पद्धत आहे. ओके. तिथं लास्ट थर्ड पॅरेग्राफ बघा काय म्हटलंय त्यांनी, हिज नॉव्हेल द गाईड ओन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961. अतिशय नावाजलेला आणि मान सन्मानाचा असणारा हा जो अवॉर्ड आहे कोणता, साहित्य अकादमी अवॉर्ड कोणाला मिळाला आहे, त्यांनी लिहिलेल्या ह्या द गाईड या नॉव्हेलला. आणि ह्या गाईड या नॉव्हेलमधूनच हा आपण पार्ट घेतलेला आहे. आणि काय म्हणते, द मोस्ट कॉव्हेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनअफेंडिंग आयरनी. बघा विनोद ते मला त्यामध्ये सापडेल, पण अनअफेंडिंग आयरनी म्हणजेच काय, आयरनी केलेली आहे त्यांनी, एक प्रकारचं हास्यास्पद विनोद केलेला आहे, परंतु कोणालाही त्यापासून काय होत नाही आहे, दुखावलं जात नाही आहे. त्यांची युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी, त्यांचं ह्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे की भारतीयत्व त्यामध्ये प्रकर्षाने तुम्हाला जाणवतं आहे. लिखाणामध्ये सिम्प्लिसिटी आहे बघा, एकदम आपण म्हणतो ना डिफिकल्ट टू अंडरस्टँड, असं त्यांचं लिखाण नाही आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की नारायण टिपिकली पोर्ट्रेट्स द पिक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन relationships and the ironies of Indian daily life. The style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. आणि निश्चितपणे त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत हे मांडलेलं आहे. तुम्हा सर्वांना आवडेल असा हा पार्ट आपल्या ह्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो पाठ आहे आपला हा, का टू अराईज द प्रिव्हियस नॉलेज ऑफ द स्टुडंट्स ॲज वेल ॲज टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, हा आज आपण पाहिलेला आहे. द ॲक्च्युअल लेसन वी शॅल लर्न इन द नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट ऑनलाईन व्हिडिओ. ओके. Until then, goodbye. Thank you, friends, for your watching my video. Thank you.